चला आज आपण राजस्थानी स्टाईल मूग डाळ आणि बदाम हलवा बनवूयात। त्यासाठी इथे आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी बदाम घेतलेले आहे। दोन्ही 3 तासासाठी भिजत ठेवले। डाळ आपण फॅन खाली सुकत ठेवायची आहे आणि बदामाची सालं काढून घ्यायची आहे। डाळीचं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला सुकवायची आहे, फॅन खाली उन्हामध्ये सुकवायची नाहीये। आता ही डाळ आपण मिक्सरला लावून घ्यायची। मिक्सरला याची छान पेस्ट करायची। डाळ दळताना आपण इथे पाणी किंवा दुधाचा वापर नाही करणार आहोत, तर इथे आपण तुपाचा वापर करणार आहोत। डाळ तुपामध्ये भरडल्यामुळे ती भाजताना सुद्धा सॉफ्ट राहते, त्याचे लम्स तयार होत नाही किंवा असे गोळे तयार होत नाहीत। बदामाची सुद्धा भरड तयार करून घ्यायची, अगदी पेस्ट तयार नाही करायची। इथे आपल्याला भरड कशी छान अशी दाताखाली आली ना, खायला खूप छान लागते। डाळीला सोनेरी रंग आला की त्यात बदामाची पूड टाकून घ्यायची, आधीच टाकायची नाही, नाहीतर मग ते शिजली जात नाही, फक्त करपत राहते, कढईला चिटकत राहते। आता 1 वाटीभर मावा घेतलेला आहे। मावा देखील छान मिक्स करून घ्यायचा। इथे तुम्हाला जर मावा घ्यायचा नसेल तर 1 लिटर दूध घेऊ शकता। इथे आपण अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे। आता हळूहळू करून हे दूध मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण देऊन हे मिश्रण शिजू द्यायचं आहे। दुधामुळे हे मिश्रण छान असं फुलतं, दुप्पट असं तयार होतं हे मिश्रण, छान अशी वाफ निघाले। आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। आता उरलेले जे तूप आहे ते सगळंच टाकून घ्यायचं। इथे आपण 1 वाटी तूप घेतलं होतं। 1 वाटीभर साखर घ्यायची, साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। वेलची पूड घालून घ्यायची आणि इथे आपला मूग डाळ हलवा तयार आहे। आवडीनुसार तुम्ही सुकेमेवे घेऊ शकता। मी इथे पिस्ताचे काप घेतलेले आहेत। सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सुपर टेस्टी असा इथे आपला बदाम मूग हलवा तयार झालेला आहे। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।